श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. आज आपण रवी प्रदोष दिवशीचे काही कथेबरोबर प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. भगवान शिवशंकराच्या आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दूर होऊन आपले भाग्य बदलेल. तर आपण हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघावा. भगवान शिवशंकराकडे कोणतीही इच्छा मनोकामना आकांक्षा मागितलं तर ते पूर्ण होतेच होते. पण भगवान शंकराला सोमवार हा अतिशय प्रिय आहे. पण सोमवारच्या व्यतिरिक्त आणखी एक दिवस आहे तो भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे, तो म्हणजे प्रदोष. रवी प्रदोष व्रत का पाळले जाते? शिवपुराणानुसार रवी प्रदोष व्रत असल्यास दीर्घायुष्य प्रदान होते. या दिवशी सूर्याचे आराधना केल्याने गमावलेले माणसं सुद्धा सहज परत मिळतात आणि आरोग्यही प्राप्त होते. दुसरीकडे रवी प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवशंकरांचे मनोभावे विधिवत पूजा केल्याने आयुर्मान वाढते, रोग दूर होतात आणि वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते, सुखी जीवन होते. रवी प्रदोष व्रत केल्यास अनेक प्रकारचे दोष दूर होतात. शिवपुराणानुसार स्कंद पुराणानुसार रवी प्रदोष व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. एकादशी जशी भगवान विष्णूशी संबंधित आहे तसेच प्रदोष हा महादेवाशी संबंधित आहे. आपल्या सर्वांना माहीत असेलच, प्रदोष प्रत्येक महिन्यामध्ये 2 येतात आणि वर्षभरामध्ये 24 प्रदोष येतात. प्रदोष व्रत करण्यामागची वेगळी कारणे आहेत. प्रदोष हे वारानुसार असतात आणि त्याची फळे पण आपल्याला वेगवेगळे मिळतात. अगोदर आपण वारानुसार येणाऱ्या प्रदोषाची माहिती पाहूयात. सोमप्रदोष. जर प्रदोष सोमवारी आला तर त्याला सोमप्रदोष म्हटले जाते. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सोमप्रदोष व्रत करू शकता. हे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा भगवान शिवशंकर पूर्ण करतात असे स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे. मंगळ प्रदोष. जर प्रदोष मंगळवारी येत असेल तर त्याला मंगळ प्रदोष असे म्हटले जाते. मंगळ प्रदोष व्रत हे ज्या लोकांना आजार आहे, आजारापासून मुक्ती हवी असेल तर त्यासाठी आपण मंगळ प्रदोष व्रत करू शकता. बुध प्रदोष. जर प्रदोष बुधवारी येत असेल तर त्याला बुध प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण बुध प्रदोष व्रत करायला सुरुवात करू शकता. गुरुप्रदोष. जर प्रदोष गुरुवारी येत असेल तर त्याला गुरुप्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनातील शत्रू कायमस्वरूपी निघून जावे असे वाटत असेल तर त्यासाठी गुरुप्रदोष व्रत सुरू करावा. याने भगवान शिवशंकराची कृपादृष्टी आपल्यावर पडेल आणि आपल्या आयुष्यातून आपले शत्रू निघून जातील. शुक्रप्रदोष. हा शुक्रप्रदोष शुक्रवारी येत असेल तर त्याला शुक्रप्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनातील सुख शांती धनप्राप्ती यासाठी आपण शुक्रप्रदोष व्रत सुरू करू शकता, ज्याने देवादिदेव महादेव यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती होऊन आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते. शनिप्रदोष. जर प्रदोष शनिवारी येत असेल तर त्याला शनिप्रदोष असे म्हटले जाते. शनिप्रदोष व्रत हा ज्या लोकांना मूल होत नसेल, तसेच मुलं हट्टीपणा करतात, आजारी ऐकत नाहीत, व्यसनाधीन असतील अशा लोकांनी जर शनिप्रदोष व्रत केले तर शंकराची कृपादृष्टी होऊन त्यांना मूलप्राप्ती होऊन मुलामध्ये सहानुभूती निर्माण होते. रवी प्रदोष. प्रदोष रविवारी येत असेल त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते. रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणत्याही व्यक्ती आपली दुःख परेशानी दूर करू शकत नाहीत. ते देवादिदेव महादेवाच्या प्रदोष व्रत केल्याने आपली सर्व दुःख दारिद्र्य संकट दूर होते. हे व्रत केल्याने त्यांच्या आशीर्वादाने प्राप्त होते. मैत्रिणीनंतर 15 सप्टेंबर 2024 रविवार या दिवशी रवी प्रदोष आलेला आहे. तर आज आपण रवी प्रदोषचे पौराणिक कथेसह प्रभावशाली उपाय शिवपुराणानुसार पाहणार आहोत. त्याआधी आपण रवी प्रदोष व्रताची एक पौराणिक कथा आणि महात्म्य पाहणार आहोत. ही कथा ऐकल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि भाग्यवान बनसाल. भगवान शिवशंकरासह श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होईल. एकदा ऋषीजनांनी मनुष्याच्या हितासाठी भागीरथीच्या तीरावर विशाल सभेचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी अनेक मान्यवर तपस्वी महर्षी आणि विद्वान सुद्धा उपस्थित होते. तेव्हा पुराण
व्यक्तीचे सुतांचे तिथे आगमन झाले. ते हरिकीर्तन करतीच विस्तृत मंडपात प्रवेशले. तेव्हा व्यास महर्षीचे परमशिष्य असलेले सूतजींना पाहून शौनकादिकासह 88,000 ऋषींनी त्यांना उपद्व्याप देऊन दंडवत प्रणाम केला. त्यांनी सुद्धा अनेक मान्यवर ऋषींना भक्तिभावाने आलिंगन देऊन उपस्थितांना आशीर्वाद दिला. विद्वान मुनिजन आणि त्यांचे समस्त शिष्य आपल्या आसनावर बसले. सभेला सुरुवात झाली तेव्हा शौनकादिक सूतजींना विनम्रपणे एक प्रश्न केला. ते म्हणाले, महाराज, आपण परमज्ञानी आहात, अत्यंत कृपाळू आहात. पुढे कलियुग येणार आहे, त्याचा प्रभाव विलक्षण आहे. त्यावेळी माणसे अधर्मात होतील, पापचरणास उद्युक्त होतील. ते वेदशास्त्रांना अनुसरण वागणार नाहीत. त्यांना सत्कर्म धर्माचरण यामध्ये रुची राहणार नाही. पुण्य क्षीण झाल्यामुळे ते बुद्धिभ्रष्ट होतील. मग त्यांना दुष्परिणामाची प्रेरणा होत राहील. असे विवेक दुर्विचारी पुरुष वंशासहित अधोगतीत जातील. त्यांचा नाश होईल. कलयुगात लोक दीन आणि दुबळे होतील, दुःख संकटांनी ग्रासलेले राहतील. अशा वेळी काय केले पाहिजे म्हणजे त्यांना भगवान शिवशंकरांचा कृपाप्रसाद प्राप्त होईल, त्यांचे कल्याण होईल. हे महामुनी, आपण ज्ञानी आहात, जनोद्धारक आहात. भगवान व्यासांनी तुमच्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे. परमेश्वर सुद्धा तुमच्यावर प्रसन्न आहे, म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा अशी आमची विनंती आहे. तुम्ही आम्हाला असे एखादे उत्तम व्रत सांगा की ज्यामुळे आमच्याकडून सुलभतेने शिवाराधना आणि आमच्या इष्ट मनोकामना पूर्ण होतील. शौनकादिकाचे बोलणे ऐकून सूतजींनी हृदय भरून आले. ते म्हणाले, शौनकजी, आपण इथे उपस्थित असलेले सर्वश्रेष्ठ ऋषीजन हो, तुमचे विचार खरोखरच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहेत. मी तुम्हाला धन्यवाद देऊन इच्छितो. तुम्ही थोर वैष्णव आहात. तुमच्या हृदयातील लोककल्याणाची भावना खूप चांगली आहे. त्या भावनेचा आदर ठेवून मी तुम्हाला एक श्रेष्ठ व्रत सांगतो. या व्रताच्या पुण्यप्रभावाने मनुष्याची सर्व पाप नष्ट होतात, त्यांची सर्व दुःख नाहीशी होतात. त्याला धनसंपत्ती, उत्तम संतती आणि सौख्य प्राप्त होते. त्यांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. हे व्रत भगवान शिवशंकरांनी सतीला म्हणजे पार्वतीला सांगितले होते. तिने हे व्रत लोककल्याणार्थ माझे पूज्य गुरुदेवांना सांगितले. त्यांनी ते निज कृपेने मला कथन केले. तेच पावन शिवव्रत या मंगल प्रसंगी मी तुम्हाला सांगून निवेदन करतो. बोला उमापती भगवान शिवशंकरांचा जय जयकार असो. आता माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. आयुष्य आणि आरोग्य वृद्धीसाठी रवी त्रयोदशी म्हणजेच रवी प्रदोषाचा व्रत करावा. यामध्ये प्रातःसमयी स्नान करून शुचिर्भूत व्हावे, शंकराचे ध्यान करावे, निराहार राहावे. ध्यानानंतर शिवालयामध्ये जाऊन भगवान शिवशंकराची आराधना करावी. भाळी भस्माचा अर्ध त्रिपुंड किंवा त्रिपुंड तिलक लावावा. शिवलिंगाला बेलपत्र वाहावे, पुष्प वाहावे, त्यांची मनोभावे पूजा करावे. ऋतुकाळाला अनुसरून जे फळ उपलब्ध असेल ते नैवेद्य म्हणून भगवान शिवशंकरांना अर्पण करावे. रुद्राक्षांच्या माळेवर ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप करावा. ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन आणि यथाशक्ती दक्षिणा सुद्धा द्यावी. शक्यतो मौन पाळावं, असत्य भाषण करू नये. प्रदीप्त अग्निपात्रात ओम ह्रीं क्लीं नमः शिवाय स्वाहा मंत्रोपचाराचा जप करून गायीच्या साजूक तुपाच्या आहुत्या द्यावा. असे केल्यामुळे अभिष्ट फल लवकर प्राप्त होते. व्रतदिनी व्रतकर्त्याने एकदाच भोजन करावं, भूमीवर शयन करावं, त्यामुळे त्यांची सर्व कार्य सिद्ध होतात. या व्रताचे श्रावण मासात विशेष महत्त्व तर आहेच, परंतु श्रावण मास झाल्यानंतर गणेश उत्सवापर्यंत विसर्जनापर्यंत सुद्धा अतिशय महत्त्व आहे. मनुष्याचे सर्व इष्ट मनोगत अपूर्ण होतात. जेव्हा सूतजी म्हणाले, हे पूजनीय महामते, आपण या व्रताचा परमगोपनीय मंगल व्रत आणि कष्ट निवारक असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आमच्या मनात त्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालेली आहे. म्हणून हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि त्याला प्रभावाने त्यांना कोणते फळ प्राप्त झाले त्याविषयी सुद्धा सांगा. श्री सूतजी म्हणाले, हे विचारवंत ज्ञानीजनांनो, तुम्ही सर्व शिवाचे परमभक्त आहात. तुमची साधना मार्गावरील निष्ठा आणि जिज्ञासा पाहून मी तुम्हाला व्रताविषयी एक कथा सांगतो. एके दिवशी गरीब राहत होता. त्याला पत्नी आणि एक पुत्र होता. ती साध्वी ब्राह्मण प्रत्येक महिन्यात प्रदोष व्रत करायची. एकदा त्याचा पुत्र स्नानासाठी गंगेवर जात होता. मार्गामध्ये काही चोरांनी त्यांना अडवले, धमकावले. ते म्हणाले, तुझ्या पित्याचे गुप्त धन कोठे दडवून ठेवले आहे सांग, अन्यथा आम्ही तुला मारून
चोराच्या उग्रमुद्रा आणि त्याचा पवित्र पाहून ब्राह्मण पुत्र घाबरला. तो डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाला, बाबांनो, आम्ही अतिशय गरीब आणि दीनदुबळे आहोत. आमच्याकडून कुठूनही धन येणार नाही. चोरांनी त्या मुलाला विचारलं, मग तुझ्या या गाठोड्यात काय बांधलं आहे? तो म्हणाला, माझ्या आईने भाकऱ्या बांधून दिल्या आहेत. तेव्हा एक चोर त्याच्या साथीदारांना म्हणाला, याची अवस्था पाहून हा दुःखी आणि गरीबच वाटतो आहे. याला जाऊ द्या. चोर निघून गेला. ब्राह्मण पुत्र आपल्या मार्गाने पुढे निघाला. तो एका नगरात पाशी पोहोचला. तेथील एका गर्द सावलीच्या वटवृक्षाखाली बसला. थकल्यामुळे त्याला केव्हा झोप लागली ते त्याला सुद्धा कळले नाही. त्या नगरात चोरांचा उपद्रव वाढला होता. तेथील राजाचे सैनिक चोरांचा सर्वत्र कसून शोध घेत होते. त्यांनी त्या अनोळखी ब्राह्मणपुत्राला पाहिलं आणि त्याला चोर समजून अटक केली. मग त्याला राजापुढे हजर केले. राजाने त्याला कारागृहात डांबले. इकडे त्याची माता भगवान शंकराचे प्रदोष व्रत मोठ्या श्रद्धेने करत होती. त्याच रात्री राजाला स्वप्न पडलं. त्यात कोणीतरी सांगितले, हे राजा, तू तुरुंगात टाकलेला बालक चोर नाही. तू त्याला सकाळीच मुक्त कर, अन्यथा या अन्यायाबद्दल तुझे सर्व राजवैभव नष्ट होईल. त्या दृष्टांताने राजा एकदम जागा झाला. सकाळी झाल्यानंतर राजाने दूत पाठवून त्या ब्राह्मण पुत्राला बंधनातून मुक्त केले. त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला. त्याने शिपाई धाडून त्याच्या मातापित्याला सुद्धा बोलावून घेतले. राजाने बोलावल्यामुळे ते दाम्पत्य घाबरलं होतं. राजाने त्यांना अभय दिला आणि म्हणाला, तुम्ही घाबरू नका. तुमच्या पुत्रांना काही सुद्धा केलं नाही. तो निर्दोष आहे. मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. मी तुमच्या चरितार्थासाठी 5 गाव दान म्हणजे इनाम म्हणून देत आहे. ते ऐकून त्या ब्राह्मण परिवाराला खूप आनंद झाला. अशा प्रकारे भगवान शिवशंकराच्या कृपाप्रसादाने ते ब्राह्मण कुटुंब सुखात आणि आनंदात राहू लागलं. त्यांचे कल्याण झालं. भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने त्या मुलावर आलेलं संकट टळलं. अशा पद्धतीने जो कोणी रवी प्रदोषाचा व्रत करतो किंवा प्रदोष व्रत करतो त्याला अशा पद्धतीने सर्व प्रकारचा आनंद प्राप्त होतो. ओम नमः शिवाय. तर मैत्रिणींनो, श्रावण महिन्यापासून गणेश विसर्जनापर्यंत येणाऱ्या प्रदोष व्रता दिवशी भगवान शिवशंकराचे उपाय केल्याने त्यापासून मिळणारे फायदे आज आपण पाहणार आहोत. नंबर 1, स्कंद पुराणानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवशंकराच्या मंदिरात जलाभिषेक केल्यानंतर पाणी असलेले भांडे कधीही रिकामे घरी आणू नये असे विशेष म्हटले आहे. कारण शिवलिंगावर ठेवलेली काही बेलाची पाने किंवा 2 फुले किंवा शंकराला ठेवलेले पाण्याचे काही थेंब घरी अवश्य आणावे. मात्र जलाभिषेकाचे भांडे घरी कधीही रिकामे आणू नये. नंबर 2, भगवान शिवशंकरांचा जलाभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर समर्पित केलेले जल एका भांड्यात घ्या. आपल्या हाताच्या 3 बोटांनी पाण्याला स्पर्श करून महादेवाच्या त्रिशूलाचा अभिषेक करावा. यानंतर हे पाणी घरी आणून घरातील शुभ ठिकाणी म्हणजेच प्रथम मुख्य दरवाजावर, त्यानंतर घरभर ते जल शिंपडावे. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये कीर्ती आणि संपत्ती वाढण्यास मदत होते. असे मानले जाते की जे लोक हे उपाय खऱ्या मनाने आणि श्रद्धेने करतात त्यांच्या संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. भगवान शिवशंकरासह माता लक्ष्मीचा वरदहस्त सदैव राहतो. तसेच जीवनातील अनेक समस्या दूर होतात. 3, गणेशोत्सव या काळामध्ये तसेच रवी प्रदोष दिवशी हा उपाय करावा. वाईट नजरेपासून आराम मिळेल. तुमच्या घरातील कोणावरही वाईट नजर असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत किंवा प्रदोष दिवशी हा उपाय करू शकता. यासाठी गणेश उत्सवाच्या 10 दिवसात एका पंथीमध्ये 14 लवंगा आणि कापूर टाकून ते प्रज्वलित करावे. पण कापूर हा भीमसेन कापूर असावा. यानंतर ही पंथी घराच्या बाहेर नेऊन ठेवून द्यावे. 4, गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये किंवा गणेश विसर्जनापर्यंत केव्हाही हा उपाय तुम्ही करू शकता. शक्यतो प्रदोष व्रता दिवशी हा उपाय आवर्जून करावा. यामुळे श्री गणेशाच्या कृपादृष्टी प्राप्त होते. तर 14 वेळा गुंडाळलेले रक्षासूत्र मनगटावर बांधावे आणि दरम्यान ओम अनंताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. अशा प्रकारे त्यांना समृद्धीमध्ये वाढ होते. नंबर 5, एखाद्याचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने तुम्ही कर्जाच्या समस्येत आहात. कर्जामुळे तुमच्यावर आर्थिक संकट निर्माण झाले असेल तर भौम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपूजेच्या वेळी आसनावर बसा. देवाचे मनोभावे स्मरण करत ऋणमोचक मंगलसूत्राचा पाठ करावा. हनुमंताचा हा पाठ केल्याने तुमचे आर्थिक संकट दूर होईल. तसेच दर मंगळवारी देखील तुम्ही हा पाठ करू शकता. हनुमान हे भगवान शिवशंकराचे अंश असल्यामुळे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. नंबर 6,
तुमच्या भविष्यात कोणतेही आर्थिक संकट येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आज आहे रवी प्रदोष. रवी प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी 5:30 ते 7:30 या दरम्यान भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी. भगवान हनुमान यांचा बुंदीचा लाडूचा नैवेद्य दाखवावा, सोबत साजूक तुपाचा दिवा लावावा. या दरम्यान हनुमान चालीसा पाठ करावा. यामुळे भगवान हनुमानाची कृपा प्राप्त होते, तुमचे संकट दूर होते. नंबर 7, तुमच्या व्यापारात नेहमी नुकसान सहन करावे लागत असेल, तसेच सदैव नफ्याऐवजी तोटा होत असेल, जी गुंतवणूक करता त्यात नुकसान होत असेल, व्यवसायात कायम चढ उतार होत असतो, या समस्येतून बाहेर पडण्याशिवाय प्रदोष व्रताच्या दिवशी मनोभावे शिवपूजा मुहूर्तावेळी भगवान शंकराची आराधना करावी. त्यानंतर 3 मुखी रुद्राक्षाची मनोभावे पूजा करावी. रुद्राक्ष गळ्यात घालावा. रुद्राक्ष भगवान शंकराचा अंश आहे. शिवकृपेने तुमच्या व्यवसायाची प्रगती होईल. नंबर 8, प्रदोष व्रताच्या दिवशी बेलाच्या वृक्षाखाली एखादा छोटासा दगड असेल तर त्याला कंकर मानून मनोभावे 1 लोटा जल समर्पित करावे. त्यानंतर साखर मिश्रित दूध समर्पित करावे. असे केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते आणि अनेक अडथळे नष्ट होतात, निरोगी शरीर प्राप्त होते आणि भगवान शिवाचा माता पार्वतीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. नंबर 9, भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा नंदलाल शिवपुत्र श्री गणेश यांच्या गणेश उत्सवाच्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये रवी प्रदोष व्रत आलेला आहे. तर रवी प्रदोष हा संकट, दुःख, नाश प्रदोष आहे आणि श्री गणेश हे विघ्नहर्ता, दुःखहर्ता, सुखहर्ता आहेत. म्हणून या प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर 21 दुर्वा मनोभावे समर्पित करून माता पार्वतीला 1 लाल फूल, श्री गणेशाला लाल फूल, भगवान शिवशंकरांना बेलपत्र समर्पित करून उसाच्या रसाने अभिषेक केल्याने पैशाची जी काही टंचाई आहे, आर्थिक समस्या आहे, ते काही संकटे आहेत ते दूर होतात. माता लक्ष्मी प्रसन्न होते, तुम्हाला समृद्धी प्राप्त होते. 10, रवी प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर तांदळाची खीर, सफरचंद, फळ किंवा यापैकी कोणताही पदार्थ मनोभावे अर्पण करा आणि शिवचालिसाचे पठण करा. तसेच याबरोबर श्री गणेशाचे अष्टक स्तोत्र सुद्धा पठण करावे. यामुळे भगवान शिवशंकराबरोबर श्री गणेशाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन लवकर प्रसन्न होईल. नंबर 11, मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किंवा पूजेच्या वेळी भगवान शिवशंकरांना ओम नमः शिवाय म्हणत बेलपत्र अर्पण करा. या उपायाने तुमची जी काही इच्छा मनोकामना असेल ती शिवाच्या कृपेने पूर्ण होईल. नंबर 12, जर तुम्हाला एखाद्या आजारातून बाहेर पडता येत नसेल, सतत त्या आजाराचा त्रास होत असेल, तर यावर उपाय म्हणून रवी प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळामध्ये बेलाच्या वृक्षाखाली असेल, ठीक नसेल, घरामध्ये 1 दिवा प्रज्वलित करून महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्या त्रासातून आराम मिळेल. नंबर 13, जर तुम्हाला अज्ञात भीती वाटत असेल, शरीर शुद्धहीन वाटत असेल, आत्मविश्वासाची कमतरता वाटत असेल, रवी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला 1 दिवा प्रज्वलित करून म्हणावा. मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष किंवा चंदनाच्या माळेचा वापर करावा. तुम्हाला त्यातून मार्ग निघण्यासाठी भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होईल. नंबर 14, जर तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये कलह असेल किंवा सुख समृद्धी नसेल, तर रवी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पूजेच्या वेळी ज्वारीचे पीठ किंवा ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवून मनोभावे अर्पण करावे. त्यानंतर तीच भाकरी एकदा बैल किंवा नंदी नसेल, गाईला वासराला ती भाकरी खायला द्यावी. तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. नंबर 15, रवी प्रदोष व्रताच्या दिवशी विवाहित जीवनातील ताणतणाव दूर करण्याचा असेल तर दही आणि मध मिसळून भगवान शिवाला मनोभावे अर्पण करावे, भोग द्यावा. यामुळे वाईट जीवनातील अडथळे दूर होऊन प्रेम वाढेल. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम गण गणपते नमः टाईप करा. ओम गण गणपते नमः, हर हर महादेव, शिव 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 शिव, ओम नमः शिवाय. धन्यवाद.